नाशिक जिल्ह्यातील एका गावामध्ये चौकात लोकांची कुजबूज सुरू होती। शिवदास महाडिक याला पोलिसांनी अटक केली होती। शांत स्वभावाचा, अगदी गरीब व्यापारी, नेहमीच इतर लोकांना मदत करायचा, पण आज त्याच्यावरच खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। गावात सगळीकडे एकच चर्चा सुरू होती की एका बापाने घेतलेल्या हत्येचा बदला हा कितीपत योग्य आहे। गणेश मोरे हा बेफाम वागणारा, रस्त्यावरती कोणालाही थांबवून पिळवणूक करणारा, त्याच्या वागण्याने गावामध्ये अनेक लोकांना त्रास होत होता, पण त्याला थांबवायला कोणीही पुढे येत नव्हतं। त्याच्या गुंडगिरीला गावातील बरेच लोक गप्प बसून सहन करत होते। तो मोठमोठ्या लोकांशी आणि राजकारणी लोकांच्या संपर्कात होता, त्यामुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याचा कोणीही विचार करत नव्हतं आणि तसा प्रयत्न देखील कोणी करत नव्हतं। त्याच्या अशा गुन्हेगारी स्वभावामुळे गेल्या 2 वर्षांपूर्वी त्याच्याकडून एक घटना घडली होती। त्या दिवशी नाशिकमधील त्या गावामध्ये देवीच्या विसर्जनाचा उत्सव सुरू होता। लोक नाचत होते, ढोल ताशे मोठ्या मोठ्या आवाजात वाजत होते। अभय महाडिक हा देखील आपल्या मित्रांसोबत त्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाला होता आणि गर्दी असल्यामुळे तिथे थोडेसे वाद झाले। गणेश व अभय यांच्यामध्ये थोडी धक्काबुक्की झाली। ओम हा मला ढकलतोय, गणेशने आपल्या मित्राकडे पाहून चिडूनच म्हणाला। माझी चूक नाही रे, गर्दी खूप आहे, अभयने उत्तर दिले। पण गणेशला ते उत्तर पटणारं नव्हतं। त्यानं अचानकच अभयला ढकललं आणि खाली पाडलं। काय करतोस रे, अभयने थोडंसं संतापूनच विचारलं। गणेशच्या डोळ्यात एक वेगळीच क्रूरता होती। त्याने खिशातून चाकू काढला आणि अभयवरती पहिला वार केला। अभय वेदनाने किंकाळी फोडली, गर्दी गोंधळून गेली। दुसरा वार थेट छातीत केला, रक्ताच्या धारा वाहू लागल्या। तिसरा वार केला आणि अभय जागेवरच कोसळून पडला। त्याचा श्वास अडकला। गर्दीत कुणीही पुढे यायचं धाडस केलं नाही। लोक ओरडले, काहींनी पळ काढला, पण गणेश मात्र शांतच उभा होता। पुढच्या वेळी माझ्यासमोर उभं राहायचं नाही, तो जोरातच गुरगुरला। आणि हे सगळं पाहून अभयच्या आईने आक्रोश केला, माझा लेक गेला, माझ्या लेकराचा काय गुन्हा होता। शिवदास महाडिक एक साधा किराणा व्यापारी होता। स्वतःच्या मुलाची निर्गुण हत्या पाहून तो सुन्न झाला। त्याच्या मनात प्रचंड वेदना आणि असहाय्यता होती। हा गुन्हेगार तुरुंगात जाईल, न्याय मिळेल, त्याने स्वतःशी ठरवलं, पण न्यायालयाने त्याला लवकरच धक्का दिला। गणेशला पोलिसांनी अटक केली। गावाने सुटकेचा निश्वास टाकला, पण काही महिन्यातच तो जामिनावर बाहेर आला। गणेश पुन्हा गावात तसाच फिरू लागला। त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचा लवलेशही नव्हता, उलट तो जास्तच मोकाट झाला। कोणालाही काहीही करून सुटता येतं असं तो मित्रांमध्ये मोठमोठ्याने बोलत होता आणि शिवदासच्या कानावरती ही वाक्य पडत होती तेव्हा त्याच्या रक्ताने आता उसळी घेतली। माझ्याच मुलाचा खून करणारा मोकाट फिरतोय आणि मी मात्र न्यायाची वाट बघत बसायचं। शिवदासच्या झोपेवरती देखील परिणाम झाला होता। तो रोज रोज अभयच्या आठवणींमध्ये तडपू लागला। तो मंदिरामध्ये गेला, देवाच्या समोर बसला आणि त्याच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले। माझ्या लेकराचा खून झाला आणि मी फक्त बघत बसायचं। त्यानंतर गावातल्या बऱ्याच लोकांनी त्याला समजावण्याचा देखील प्रयत्न केला। शिवदास या गोष्टी सोडून दे, देव न्याय करेल, परंतु त्याला वाटत होतं देवाच्या न्यायावरती विसंबून बसण्यापेक्षा आपण स्वतः न्याय करायला हवा। गुरुवारी गणेश कोर्टाच्या तारखेसाठी शहरामध्ये आला होता आणि शिवदासने या सगळ्याची खबर घेतली। यावेळी तो सुटणार नाही असं मनाशीच ठरवलं। एका चौकात गणेश आपल्या मित्रांसोबत उभा होता। गर्दीमधून शिवदास हळूच पुढे आला। त्याच्या हातामध्ये आता तलवार होती। त्यानं आवाज दिला, गणेश, आणि तेव्हा त्याने वळून पाहिलं। तलवारीचा पहिला वार गणेशच्या खांद्यावरती बसला तेव्हा त्यांना किंकाळ फोडली। दुसरा वार थेट पोटावरती बसला। रक्ताच्या पिचकाऱ्या उडाल्या। गर्दीमध्ये भय पसरलं, कोणीही पुढे आलं नाही। माफ करा, मी काही केलं नाही, गणेश काकुळतेला येऊन म्हणत होता, पण शिवदासच्या डोळ्यात मात्र कोणताही दयाभाव नव्हता। तिसरा वार झाला आणि गणेश जमिनीवर कोसळला।
त्याच्या शरीरामध्ये आता कसलीही हालचाल उरली नव्हती. गावामध्ये पुन्हा एकदा हत्येची चर्चा सुरू झाली होती आणि पोलिसांनी देखील काही तासातच शिवदासला अटक केली. अटक केल्यानंतर एका पोलिसाने शिवदासला विचारलं, का केलंस? तेव्हा शिवदास हसला आणि म्हणाला, माझ्या मुलाची हत्या केलेल्याला मी शिक्षा दिली. आता मला कोणतीही शिक्षा झाली तरी चालेल, पण मला शांतपणे झोप लागेल. गावामध्ये खूप लोक काही बोलत होते. काही लोकांनी शिवदासला साथ दिली, तर काही लोकांनी म्हटलं की हत्या करून प्रश्न संपत नाहीत. एका गुन्हेगाराचा अंत झाला, पण त्यासाठी एका बापानं स्वतःलाही गुन्हेगार ठरवून घेतलं. यामुळे अभयला न्याय भेटला का यामुळे आणखी एक जीवन उद्ध्वस्त झालं. शिवदासने आपल्या मुलाच्या हत्येचा सूड घेतला, पण कायद्याने त्याला अटक केली. कायद्याने गणेशला अगोदरच जर कठोर शिक्षा दिली असती तर शिवदासला हा निर्णय घ्यावाच लागला नसता. त्यामुळे न्यायव्यवस्थेला एकच विनंती आहे, गुन्हेगाराला कठोर शिक्षा मिळणं हे फार गरजेचं आहे. शिवदासने आपल्या मुलाच्या हत्येचा सूड घेतला, पण सूड घेतल्यानं त्याचा मुलगा अभय हा परत येणार नव्हता हे मात्र तो विसरला. मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि अशाच नवनवीन सत्यकथा कथेच्या स्वरूपात ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्रिप्शन सोबतच बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळतील. धन्यवाद.